संसदेचे पावसाळी अधिवेशन, सततचा गोंधळ, घोषणाबाजी आणि राजकीय कोंडीनंतर अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलंय. 19 दिवसांच्या या अधिवेशनात महत्वाची विधेयके संमत झाली असली तरी लोकशाहीचा महत्वाचा भाग असलेल्या प्रश्नोत्तराचा तास आणि जनहितार्थ चर्चा मात्र पुरती कोलमडलीये. एका मिनिटाला सुमारे 2.5 लाख रुपये खर्च होणाऱ्या संसदेच्या कामकाजात 3च दिवसात सुमारे 23 कोटींचा चुराडा झाला. लोकसभेत अवघ्या काही मिनिटात विधेयके घाईघाईने मंजूर करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यात जनतेच्या प्रश्नांवर चर्चाच झाली नाही. करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत संसदीय लोकशाही समोरील आव्हाने या अधिवेशनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहेत. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेड येथील गुरुद्वारा माता साहिब कौर परिसरात एका निहंगाने कृपानाने हल्ला केला. या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुखबीर बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांना फोन करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची दखल घेत नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना सखोल तपासाचे आदेश दिलेत. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटातील 39 आमदार अपात्र ठरल्यास निवडणूक आयोगाच्या बहुमताचा पायच कोसळेल असा दावा केला. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 2018च्या शिवसेनेच्या घटनेत कोणताही मोठा बदल झालेला दिसत नसल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय स्वतंत्र प्राधिकरणाने घेण्याबाबत पुनर्विचार आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आता 18 ऑगस्ट पासून शिंदे गट ठाकरे गटाच्या या जोरदार दाव्यांना न्यायालयात कसे प्रत्युत्तर देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव शिवारातील एका खासगी बंगल्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्याचा नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. 10 लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून हा गोरखधंदा चालवला जात होता. खऱ्या नोटेची शाई रसायनांच्या सहाय्याने दुसऱ्या कागदावर उतरवून हुबेहूब नोटा छापल्या जात असणारे हे तंत्र धक्कादायक आहे. या कारवाईत पोलिसांनी नोटा छापण्याचे साहित्य आणि केमिकल जप्त केले. तसेच तेलंगणातील 2 आणि नाशिकमधील 3 अशा एकूण 5 संशयितांना अटक केली असून या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्यीय स्तरावर पसरल्याचा संशय पोलीस व्यक्त करतायत. एखादी व्यक्ती केवळ 1 दिवस आमदार राहिली तरी तिला आयुष्यभर दरमहा 50,000 रुपये पेन्शन देण्याच्या कायद्यातील तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलंय. याचिकाकर्ते चारुदत्त सहाजे यांनी महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य पेन्शन अधिनियमातील कलम 3(1) हे संविधानातील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारे असल्याचे म्हटले. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी सेवा शर्ती लागू असताना लोकप्रतिनिधींना किमान सेवा कालाची कोणतीही अट नसणं हे मनमानी स्वरूपाचे असल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आलाय. सार्वजनिक निधीचा अपव्यय रोखण्यासाठी आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी या कायद्यात आवश्यक बदल करून पेन्शनसाठी किमान सेवा काल लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. सुरुवातीला ब्रिटिश सरकारने जून 1948 पर्यंत भारताची सत्ता भारतीयांच्या हाती सोपवण्याचे ठरवले होते. मात्र देशातील वाढता राजकीय संघर्ष, हिंदू मुस्लिम तणाव आणि फाळणीची परिस्थिती पाहता लॉर्ड माउंटबॅटन यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया जवळपास वर्षभर आधी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ही तारीख निश्चित करण्यात आली. या तारखेचा माउंटबॅटन यांच्या दुसऱ्या महायुद्धातील अनुभवाशीही संबंध होता. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या सम्राटाने
शरणागतीची घोषणा केली होती, त्यामुळे ही तारीख माउंटबॅटन यांच्यासाठी विशेष महत्त्वाची होती. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांसाठी हर घर लखपती ही विशेष रिकरिंग डिपॉझिट योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा अवघी 600 रुपये बचत करून 10 वर्षांच्या कालावधीत सुमारे 1,10,000 रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करता येतो. बाजारातील कोणत्याही जोखमीशिवाय निश्चित परतावा देणाऱ्या या योजनेत 10 वर्षांवरील मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही खाते उघडू शकते. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार 3 ते 10 वर्षांचा कालावधी निवडण्याची मुभा असून यावर 6.30% ते 7.05% पर्यंत व्याज मिळतं. मुलांचे उच्च शिक्षण किंवा भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी ही एक अत्यंत सुरक्षित आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची योजना ठरते. हुंदाई मोटर इंडियाने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV एक्स्टरचे नवीन नाईट एडिशन 8,13,000 रुपये एक्स शोरूम या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केले. या स्पेशल एडिशनमध्ये इंजिन किंवा मेकॅनिकल बदल न करता केवळ आकर्षक कॉस्मॅटिक अपडेट्स देण्यात आलेत. मॅट ब्लॅक लोगो, 15 इंचाचे ब्लॅक अलॉय व्हील्स, डार्क ग्रे फिनिशिंग, रेड ब्रेक कॅलिपर्स आणि ब्रास कलर एक्सेंटसह ऑल ब्लॅक इंटिरियरमुळे या गाडीला अत्यंत स्पोर्टी लुक मिळालाय. ही गाडी 1.2 लिटर पेट्रोल आणि बाय फ्युएल CNG अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही एडिशन 5 रंगांमध्ये सादर करण्यात आली असून याच्या टॉप मॉडेलची किंमत 9,60,000 रुपये आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिशेल स्टार्कने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत इतिहास रचलाय. सादमान इस्लामची विकेट घेताच स्टार्कने कसोटीत आपले 434 विकेट्स पूर्ण केले आणि कसोटी इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातील पहिला डावखुरा गोलंदाज बनला. विशेष म्हणजे 13 ऑगस्ट रोजी इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डेच्या दिवशीच त्याने रंगना हेरातचा 433 विकेट्सचा विक्रम मोडला. यासह त्याने भारताचे दिग्गज कपिल देव 434 विकेट्स यांचीही बरोबरी केली आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 198 धावांवर आटोपला होता. चित्रपटगृहांमध्ये उद्या 14 ऑगस्ट रोजी सनी देओलचा बटवारा 1947 आणि इम्रान हाशमीचा आवारापन 2 या 2 मोठ्या चित्रपटांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत सध्या इम्रान हाशमीच्या आवारापन 2 ने आघाडी घेतली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 6.32 कोटी रुपयांची कमाई करत 1.22 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री केली. दुसरीकडे राजकुमार संतोषी दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित बटवारा 1947 ने 2.69 कोटी रुपयांची पूर्व कमाई केली आहे. विशेष म्हणजे तब्बल 19 वर्षांपूर्वीही सनी देओलचा अपने आणि इम्रानचा आवारापन बॉक्स ऑफिसवर आमने सामने आले होते. आता या महाक्लॅशमध्ये कोणता चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.